बागेत येशूची प्रार्थना, विश्वासघात आणि अटक. मत्ते 26, मार्क 14, लूक 22. येशू बाहेर येऊन आपल्या सवयीनुसार जैतुनाच्या डोंगराकडे गेले. त्यांचे शिष्यही त्याच्या मागे गेले. येशू तिथं पोहोचल्यावर त्यांना म्हणाले, प्रार्थना करा ज्यामुळे तुम्ही परीक्षित पडणार नाही. तेव्हा ते दगड फेकण्याच्या अंतरापर्यंत त्यांच्यापासून दूर गेले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको तर आपल्याच इच्छेप्रमाणे हो. तेव्हा त्यांना स्वर्गातील एक दूत दिसला ज्यानं त्यांना धैर्य दिलं. ते अत्यंत विव्हळ होऊन अधिक आग्रहाने प्रार्थना करू लागले आणि त्यांचा घाम रक्ताच्या थेंबाप्रमाणे जमिनीवर टपकू लागला. तेव्हा ते आपल्या शिष्यांकडे गेले आणि त्यांना झोपी गेलेले पाहून ते पेत्राला म्हणाले, शिमोना, तुम्ही झोपत आहात काय? तुम्ही तासभरही माझ्यासोबत जागू शकले नाही? जागृत राहा आणि प्रार्थना करा ज्यामुळे तुम्ही परीक्षेत न पडावं. आत्मा तर उत्सुक आहे परंतु शरीर दुर्बळ. आणि त्यांनी पुन्हा जाऊन त्याच शब्दांना उच्चारून प्रार्थना केली. परतल्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांना पुन्हा झोपलेले पाहिले, कारण त्यांचे डोळे जड झालेले होते. त्यांना हे माहीत नव्हतं की काय उत्तर द्यावं. येशू तिसऱ्यांदा आपल्या शिष्यांजवळ आले आणि त्यांना म्हणाले, तुम्ही अजूनपर्यंत झोपत आणि आराम करीत आहात? बस, पूर्ण झालं. पहा, ती वेळ आली आहे, मनुष्याचा पुत्र पापी माणसाच्या हाती धरून दिला जाईल. उठा, आपण जाऊ. पहा, माझा विश्वासघातकी जवळ आला आहे. येशू हे बोलतच आहे इतक्यात एक समुदाय येऊन पोहोचला. यहुदा शिष्यांपैकी एक त्या समुदायाचा नेता होता. त्याने येशू जवळ येऊन त्यांचे चुंबन घेतले. येशू त्याला म्हणाले, यहुदा, काय तुम्ही चुंबन घेऊन मानवपुत्राबरोबर विश्वासघात करीत आहात? येशूच्या शिष्यांनी काय होणार आहे हे पाहून त्यांना म्हणाले, प्रभू, काय आम्ही तलवार चालवावी? आणि त्यांच्यातील एकाने मुख्य याजकाच्या दासावर प्रहार केला आणि त्याचा उजवा कान कापला. परंतु येशू म्हणाले, राहू द्या, खूप झालं. आणि त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरं केलं. तेव्हा येशू जमावास म्हणाले, काय तुम्ही मला डाकू समजलात, जे तलवारे आणि काठ्या घेऊन मला पकडावयास आले? मी तर प्रत्येक दिवशी मंदिरात राहून शिक्षण देत असे, तेव्हा तुम्ही मला का अटक केली नाही? हे सर्व यासाठी झाले की संदेश त्यांनी लिहिलेले ते पूर्ण व्हावं. तेव्हा सर्व शिष्य येशूंना सोडून पळून गेले.